उघडा आपली भगवद्गीता, अध्याय 4, कोण व कोणांच्या जोड्या. आणि आत्तापर्यंत आपण सराव संच 20 पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत सराव संच 21. त्यापूर्वी सराव संच 21 हा कशावर अवलंबून आहे तो भाग पाहूया. ती माहिती तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा, आता आपला तास तर हा ऑनलाईन आहे, त्यामुळं मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आशा आहे की तुम्हाला तो समजेल. बघा काय दिलंय, त्रिकोणाचा बाह्यकोन. हे तुम्हाला आत्तापर्यंत माहिती होतं ना. त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाह्य भाग, त्रिकोणाच्या बाजूंवरील भाग, हे तुम्हाला माहिती होतं ना. तसंच आता आपण शिकायचं त्रिकोणाचा बाह्यकोन. मग बाह्य म्हणत असतानाच बाहेरचा हे लक्षात येते ना. बाह्य म्हणत असतानाच बाहेरचा हे लक्षात येते. म्हणजे हे त्रिकोण आतला भाग आहे आणि त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे बाहेरील कोण. आणि किती सोपं आहे, त्याच्या नावातच उत्तर आहे. मग यामध्ये कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण ABC. आणि त्रिकोणाचा बाह्य कोन कोणता? कोन ACD हा आहे त्रिकोणाचा बाह्य कोन. समजलं? आणखीन कोणता आहे का त्रिकोणाचा बाह्य कोन? हो, कोन BAP हे सुद्धा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. समजलं? त्यानंतर अजून कोणता आहे का? कोन QBC. कोन QBC हे इथे एक व्हायला बघा. अशा पद्धतीनं त्रिकोणाला 3 बाह्यकोन असतात. समजलं? मग आता काय बाह्यकोनाची व्याख्या काय होती तयार? मग त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर, आता ही खालची बाजू होती बघा BC, ही बाजू जर वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या अंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. आता हे कोन बाहेर वाढवला तर हे आणि हे कोन, हे दोन्ही कोन रेषीय जोडीतील झालेत. म्हणून जो कोन रेषीय जोडी करायला आहे त्यालाच बाह्यकोन म्हणायचं. समजलं? लक्षात आलं? आता बाह्यकोनाचे काही गुणधर्म आहेत. मग आता त्रिकोण आहे तर बाह्यकोन जे निर्माण झाला त्या बाह्यकोनाचे काय गुणधर्म आहेत? तर बाह्यकोनाचा गुणधर्म असा आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ, आता दूरस्थ म्हणजेच काय रे? दूर असलेले, दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. समजलं? जे दूरस्थ अंतरकोन आहे, दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे लक्षात आलं तुम्हाला? छान. आता हे जर लक्षात आलं असेल तर आपण पाहूया. आता जसं जसं तुम्ही गणित सोडवताल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं म्हणजे बाहेरच्या जे कोन आहे त्याचं माप हे कोनाच्या दुरुस्त, म्हणजे त्रिकोण जे आहे ना त्या कोनाच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असते. हां, आता समजा हेच सांगतो. आता हे बाह्यकोन आहे, कोन ACD हे बाह्यकोन आहे. तर ह्याचं माप जेवढं आहे तेवढंच ह्या कोनाच्या दूरस्थ दूर असलेले हे जे 2 आंतरकोन आहेत ना, या आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढं हे असते. म्हणजे ह्याच्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढेच ह्या A आणि B ह्या दोघांजवळ मिळून पैसे असतात. समजलं? हे चला रे मग सराव संच 21 पाहूया आणि आता त्याचे उत्तर लिहू. बघूया सराव संच 21. त्याच्यातला पहिला प्रश्न, कोन ACD हा कोन ABCचा बाह्यकोन आहे. सूरज हा प्रकाशचा भाऊ आहे. हे समजलं वाक्य? हे पण तसंच आहे रे. कोन ACD बघा कुठे, कोन ACD हा कोन ACD हा काय आहे? तर त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. त्रिकोण ABC ह्या त्रिकोणाचा हा बाह्यकोन आहे. समजलं? प्रश्न समजला? प्रश्न समजून घ्या बरं का मुलांनो. प्रश्न समजला की उत्तर येतच आहे. कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. कोन A आणि कोन B यांची मापे समान आहेत. बघा हे कशाहून कळतंय? इथं चिन्ह सुद्धा बघा, इथं 2 वक्राकार रेषा आहेत आणि इथं 2 वक्राकार रेषा आहेत. म्हणजे यांचे माप समान आहेत म्हणून चिन्हही समान आलेत. जर माप कोन ACD बरोबर 140 अंश, माप कोन ACD बरोबर 140 अंश, तर कोन A
व कोन बी यांची मापे काढा. अरे किती सोपं आहे, हे तोंडीच उत्तर आहे. मी मगवाच तुम्हाला सांगितलं बाह्यकोनाचा गुणधर्म काय. ह्या बाह्यकोनाचं जेवढं माप आहे तेवढंच त्याच्या त्रिकोणाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढं असते. म्हणजे ह्याच्याकडे 140 रुपये आहेत, ह्या दोघांकडं मिळून 140 रुपये आहेत. म्हणजे 140च्या अर्ध किती, 70 आणि 70. आणि आधीच सांगितले हे ए आणि बीचे माप समान आहेत. मग समान संख्या यायला पाहिजे. इथं 70 आली तर इथं सुद्धा 70, 70 आणि 70 140 हे आलंच. मग आता हे तोंडी आपल्याला आलं तर आपल्याला आता स्टेप बाय स्टेप करायचं आहे. कसं करायचं हे पाहूया मुलांनो. चला वह्या उघडा आणि एक 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 पायरी समजून घ्या. बघूया आता त्याच्या उत्तराच्या पायऱ्या कशा असतील. तर सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं मुलांनो, दिलेली माहिती. मग आता या सराव संच 21 मधला हा जो पहिला प्रश्न आहे त्याचे उत्तर दिलेल्या माहितीनं सुरू करायचं. मग आता प्रश्नात काय दिलंय तेच लिहा. मग काय दिलेलं आहे आपल्याला, कोन ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे. मग लिहा हो का, हे कोन ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे. मग तेच लिहायचं. एवढं समजलं, दुसरी पायरी समजली. आता तिसरी पायरी काय लिहायचं आहे, आणखीन काय दिले, दिलेल्या माहितीत कोन ए व कोन बी यांची मापे समान आहेत. मग या त्रिकोण ए बी सीमध्ये कोन ए व बी यांची मापं समान आहेत, तेच लिहून टाका. त्रिकोण ए बी सीमध्ये कोन ए व कोन बी यांची मापे समान आहेत. हे दोन पायऱ्या लक्षात आल्या तुम्हाला, लक्षात आलं. आता तिसरी पायरी. आता मग आणखीन काय दिलं आहे आपल्याला, तर माप कोन ए सी डी बरोबर 140 अंश. ह्या बाह्य कोणाचं माप कोन ए सी डी बरोबर 140. मग तेच लिहायचं, माप कोन ए सी डी बरोबर 140 अंश आहे. हे एवढं समजलं. 1 2 3 4 4 पायऱ्या समजल्या. मग आता 4 पायऱ्या जर समजल्या असतील तर आता आपल्याला काय लिहायचं आहे, त्रिकोणाचा गुणधर्म बाह्यकोनाचा. काय आहे बाह्यकोनाचा गुणधर्म, आता हे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दूरस्थ कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. समजलं. मग आता एवढं जर समजलं तुम्हाला, हा गुणधर्म लक्षात जर आला तर तो गुणधर्म लिहिला की त्याच्यानंतर मग काय लिहावं लागेल, तर माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर आहे. दुरुस्त कोणांच्या मापांच्या बेरजे एवढा असतो ना. मग दुरुस्त कोण आहेत, कोणते आहेत, कोन ए व कोन बी हे दुरुस्त कोण आहेत. या कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे म्हणून कोन ए अधिक कोन बी बरोबर 140 अंश. पण आपल्याला आधीच काय सांगितलंय, कोन ए व कोन बी यांची मापे समान आहेत. बरोबर आहे. मग ती पायरी पुढे लिहा. पण आपल्याला जे सांगितलं होतं ते लिहा, कोन ए व कोन बी यांची मापं समान आहेत. मग मापं जर समान असतील तर त्या 140ला आपल्याला 2 न भागावं लागल. 140ला 2 न भागलं किती आलं रे, 70 आलं. मग 70 आलं म्हणजे मापं किती आली, कोन ए व कोन बी यांचे माप 70 अंश होय. म्हणजे कोन ए बरोबर 70 अंश आणि कोन बी बरोबर 70 अंश होय. समजलं, हे लक्षात आलं. सगळं स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आकृती समोर ठेवा आणि हे गणित 5 वेळेस सोडवा. 1 वेळेस रफ फेरवहीत आणि 4 वेळेस रफ मध्ये. लगेच सोडवा बरं मुलांनो. पुढचा प्रश्न सोडवायचाच नाही बघा, आधी हे सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसरा प्रश्न सोडवणार आहे. मग आता या दुसऱ्या प्रश्नात काय दिलेले, शेजारील आकृतीतील कोणांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या 3ही कोणांची मापे काढा. अरे बापरे, किती सोपा प्रश्न रे हे. तर बघितल्याच उत्तर कळायले बघा. काय दिले इथं, रेषा 3 आहेत. रेषा ए डी, रेषा बी ई, रेषा एफ सी. ह्या 3ही रेषा परस्परांना ओ बिंदूत छेदतात आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. आता ह्याचं माप जर 8y आहे तर ह्याच्या विरुद्ध ह्याचं सुद्धा 8y. ह्याचं माप 4y अंश आहे तर ह्याचं सुद्धा माप 4y अंश. ह्याचं माप 6y आहे तर ह्याचं सुद्धा किती, 6y अंश. किती सोपं आहे. बघितल्या उत्तरं कळाले तुम्हाला. पण आता आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं आहे हे आता आपण पाहूया. मग सगळ्यात पहिल्यांदा या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात कशानं करायचं, तुम्हाला माहिती आहे, दिलेली माहिती. मग आता आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे, काय माहिती आहे आपल्याला, तर ते लिहायचं. तर आपल्याला प्रश्नात माहिती आहे रेषा ए डी, दिसली का तुम्हाला, रेषा ए डी, रेषा बी ई व रेषा एफ सी या
परस्परांना ओ बिंदूत छेदतात. एवढं समजलं. ह्या तीनही रेषा परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात? ओ बिंदूत. मग आता ह्या दोन पायऱ्या तुम्हाला समजल्या का? आता तिसरी पायरी बघा. आपल्याला प्रश्नात काय दिलंय तेच लिहायचं. मग प्रश्नात काय दिलंय? माप दिलेले आहेत. 4y कुणाचं माप आहे? हे 4y कुणाचं माप आहे? कोन FOE चं 4y अंश हे कंसात लिहायचं बरं का. अजून काय दिलं रे? कोन COD बघा. कोन COD बरोबर 6y अंश. आणि काय? कोन AOB हे बघा. कोन AOB ह्याचं माप किती अंश? 8y अंश. दिलेली माहिती समजली. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला? प्रथम कोन EOD. प्रथम कोन EOD चं माप काढू. आता तोंडी येतंय. ह्याचा 8y आहे ना. मग ह्याचा विरुद्ध कोण हा आहे त्याचाही 8च पण आपल्याला तोंडी सांगून उपयोग नाही. पायऱ्या महत्त्वाच्या. मग लगेच प्रथम EODचे माप काढू म्हणायचं आणि मग पुढे उल्लेख करायचा की कोणते कोणते कोण विरुद्ध कोण आहेत? कोन EOD व कोन AOB हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. हे तुम्हाला लक्षात आलं? पाचवी पायरी लक्षात आली? हे लिहायचं तिथं. आणि हे लिहिल्यानंतर पुन्हा काय? आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात म्हणून लिहायचं. आणि विरुद्ध कोण नेहमी कशा असतात रे? एकरूप असतात. मग विरुद्ध कोण एकरूप असतील तर आपल्याला काय माहिती आहे? कोन EOD. कोन EOD. आता AOB जे होतं ते 8y होतं म्हणून कोन EOD बरोबर किती आलं? 8y अंश. समजलं? हे लक्षात आलं? अगदी तसंच आता पुढचं सोडवायचं. मग काय म्हणायचं? त्याचप्रमाणे कोन BOC चे माप काढू. पायऱ्या समजायल्यात ना तुम्हाला? आता BOC कुठं आहे बघा. हे बघा. कोन BOC ह्याचं माप काढायचं. मग हे 4y आहे तर त्याचं सुद्धा 4yच येणार. मग कसं येईल? स्टेप बाय स्टेप करायचं. BOC चे माप काढू म्हणायचं आणि कोन POC व कोन FOC हे विरुद्ध कोण असून ते एकरूप असतात. मग आता हे बघा. हे कोन BOC व कोन FOE हे विरुद्ध कोण असून ते एकरूप कोण आहेत. मग तसं म्हणल्यामुळं मग पुन्हा पुढची पायरी काय लिहायचं? कोन FOE बरोबर काय दिलंय? FOE बरोबर 4y अंश दिलंय. हे बघा. हे कोन FOE हे 4y अंश दिलंय म्हणून तिकडला BOC सुद्धा किती होईल? म्हणून BOC सुद्धा किती झालं? BOC बरोबर 4 अंश. इथपर्यंत लक्षात आलं? आता लगेच शेवटचं. आता कोन AOF चे माप काढू. आता AOF कुठे आहे? हे बघा. कोन AOF ह्याचं माप काढायचं आहे. मग आता ह्याचं माप काढायचं असेल तर ह्याचं माप आणि हे 6y हे विरुद्ध आहेत म्हणून ह्याचं जेवढं आहे तेवढंच त्याचं येईल. CODचा विरुद्ध कोण आहे ते. मग सगळे स्टेप बाय स्टेप करायचं. मग काय लिहायचं? कोन AOF व कोन बरोबर कोन COD हे विरुद्ध कोण असल्यामुळे एकरूप आहेत. बरोबर आहेत किंवा ह्याला एकरूपचं चिन्ह करा आणि कारण लिहा विरुद्ध कोण असल्यामुळं. आणि मग सगळ्यात शेवटी लिहायचं कोन COD बरोबर 6y अंश दिलंय. बरोबर आहे. हे CODचं माप किती आहे? 6y अंश आहे. म्हणून कोन AOF म्हणून ह्या AOFचं सुद्धा माप किती झालं? 6y अंश होय. समजलं मुलांनो? असं स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळं समजून घ्या. रफ वहीमध्ये हे सगळं गणित तुम्ही 5 वेळेस करा आणि जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही हे फेरवहीमध्ये न बघता लिहा. समजलं? छान. आता पाहूया पुढचा शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो बघूया तिसरा प्रश्न. आता इथं स्टार दिलेला आहे म्हणजे हा प्रश्न आव्हानात्मक आहे. त्रिकोण ABCच्या समद्विभुज त्रिकोणात. आता समद्विभुज त्रिकोण म्हणजेच काय रे? ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात तसा त्रिकोण. कोण A व कोण B यांची मापे समान आहेत. मग त्या त्रिकोणात त्रिकोण ABC मध्ये कोण A आणि B चे माप समान आहेत. कोण ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे असं सांगितलंय. बघूया आता आपण आकृती बघूया. मग आता आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? आकृती काढावी लागेल. बघा ही अशी आकृती तयार होईल. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आणि कोण ACD हा या त्रिकोणाचा बाह्यकोन. पुन्हा ACB व त्रिकोण ACD यांची मापे अनुक्रमे दिलेली आहेत.
मग आता तीच लिहिलं हे बघा ACB अगोदर होतं म्हणून अगोदर असलेलं माप ACBचं 3x वजा 17 अंश. ACD हे दुसऱ्यांदा होतं म्हणजे त्याचं दुसऱ्यांदा असलेलं माप कंसात 8x अधिक 10 अंश. हे बघा इथं समजलं. त्याच्यानंतर काय आहे मुलांनो, तर ACB व ACD यांची मापे काढा. ACB आणि ACD यांची मापे काढा. तसंच अजून काय म्हणले, कोण A व कोण B यांचीही मापे काढा. कोण A आणि कोण B यांचीही मापे काढा. म्हणजे हा प्रश्न कसा आव्हानात्मक दिलाय. मग काही टेन्शन घ्यायचं नाही मुलं, स्टेप बाय स्टेप करायचं. आता सगळ्यात पहिली पायरी तुम्हाला येते ना, काय आहे पहिली पायरी तुम्हाला माहिती आहे? राईट, दिलेली माहिती. मग टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं दिलेली माहिती. मग काय दिलं आहे आपल्याला दिलेल्या माहितीत? तर त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. एवढं तर कळालं. हे जे त्रिकोण आहे हे त्रिकोण समद्विभुज म्हणजे दोन बाजू सारखे असलेला आहे. एवढं समजलं. मग तेच लिहायचं, दिलंय तेच लिहा. प्रश्नात जे दिलंय तेच लिहा. अजून काय दिलंय प्रश्नात? कोण A व कोण B ह्यांची मापे समान आहेत हे दिलेलं आहे. मग तेवढंच लिहा. कळाली. तिसरी पायरी पण कळाली. बघा मुलांनो, गणित कितीही मोठा असू द्या, एक एक पायरी समजली का हे तुम्ही स्वतःला विचारा. 3 पायऱ्या समजल्या. मग आता चौथी पायरी काय आहे? कोण ACD. बघा कोण ACD हा त्रिकोण ABCचा, हे जे त्रिकोण ABCचा बाह्य कोण आहे प्रश्नातच दिलेलं आहे ते आपण चौथ्या पायरीत लिहिलं, इथं लिहिलं. समजलं. त्याच्यानंतर पुन्हा काय आहे, तर आता माप लिहायचे, जे दिलंय तेच लिहायचं. कोण ACD हे बघा वर ACD ह्याचं माप 8x अधिक 10 या कंसाचा म्हणजे या कंसाचा अंश आहे बरं का. आणि कोण ACB, कोण ACB ह्याचं माप किती दिलेत? कंसात 3x वजा 17 अंश. ही दिलेलीच माहितीचे 5 पायऱ्या झाल्या. एवढं समजलं. काही न समजण्यासारखं काही नव्हतंच, कारण दिलेल्या माहितीतलंच भाग लिहिला आहे आपण, आहे का नाही. पुढं प्रश्नात जे दिलं होतं तेच लिहिलं. आता इथून पुढं महत्त्वाचं आहे, तर कोण ACD हे बघा कोण ACD व कोण ACB हे रेषे जोडीतील कोण आहेत? हा बघा BC रेषा, हे बघा ही BDची रेषा, या रेषेवरचेच कोण आहेत का नाही रे. म्हणून रेषे जोडीतील कोण आहेत. मग रेषे जोडीतील कोण असल्यावर मग काय गुणधर्म येत आहे? ते दोन कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून हे टिंब महत्त्वाचे आहेत बरं का रे. हे बघा हे म्हणून हे लय महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. म्हणून कोण ACD अधिक कोण ACB बरोबर किती झालं या दोघांची बेरीज 180 अंश. का बरं? रेषे जोडीतील आहेत म्हणून. समजलं. 6वी पायरी पण समजली. मग आता 7व्या पायरीत काय करायचं मुलांना? फक्त किमती ठेवल्या आपण धडाधड. हे बघा ACDचं माप किती होतं? ACDचं जे माप होतं ते इथं ठेवलं आणि ACBचं जे माप होतं ते इथं ठेवलं. समजलं एवढं. आता त्याच्यानंतर फार आणि फार सोपं आहे बरं का मुलांनो, लक्ष द्या. सरळ कंस काढून टाकला आणि कंस काढल्यामुळं हे स्वरूप पद जवळ घेतले. इथं काय होतं? 8x, तिथं होतं 3x. 3xच्या बाजूला काही चिन्ह नाही म्हणजे धन आहे, म्हणून 3x हे धनमध्ये आले. 8x अधिक 3x. आता ह्या 10चं चिन्ह काय होतं? अधिक, म्हणून अधिक 10. आणि 17चं चिन्ह काय होतं? वजा, म्हणून वजा 17. हे समजलं. मग आता स्वरूप पदांची क्रिया करून टाका. 8 आणि 3 किती? 11. 11x आणि हे विरुद्ध चिन्ह आहेत, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी करा. 17मधून 10 गेले 7 वजा 7 बरोबर 180. एवढंच. इथपर्यंत समजलं आहे. सगळ्या पायऱ्या सोप्या सोप्या चालल्यात. आता हे वजा 7 बरोबरच्या डाव्या बाजूला आहेत, तिकडं जाऊन कुठं जातील? उजव्या बाजूला. मग वजा 7 म्हणजे वजाबाकी डाव्या बाजूला आणि बेरीज उजव्या बाजूला येते. म्हणून ही पायरी कशी होईल? 11x इथं राहतील बरोबर 180 इथं वजा होते, तिकडे जाऊन अधिक 7 झाले. मग 180 आणि 7 किती झाले? 187. मग पुढची पायरी कशी आली? 11x बरोबर 187. आता बघा 11 आणि x हे गुणाकारात आहेत. मग इकडं जर गुणाकार असेल तर तिकडं जाऊन काय होईल? भागाकारात. म्हणजे इथं नुसतं x उरल. x बरोबर 187/11. हे बघा हे समजली ही पण पायरी. आता 11नं 187ला भागा. 11 1 11, 11 1 11 आणि उरले किती? 18मधून 11 गेले
7 उरले, हे 7 इथं आले, 11 7 77 म्हणून भागाकार किती आला 17. म्हणजे एक्सची किंमत किती आली 17. म्हणजे जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं आता काय ठेवायचं 17 ठेवायचं. आता बघा आहे 8 एक्स अधिक 10 म्हणजे ह्या एक्सच्या जागी आता आपल्याला काय ठेवायचं आहे 17. एक्सच्या जागी काय ठेवायचं आपल्याला 17 ठेवायचं. 3 एक्स वजा 17 म्हणजे ह्या एक्सच्या जागी आता काय ठेवायचं 17. मग काढूया बरं पहिल्याचं माप. हे बघा कोण ए सी बी बरोबर 3 एक्स वजा 17 होतं ना. मग या एक्सच्या जागी 17 ठेवलं म्हणजे 3 गुणिले 17 वजा 17. मग 17 त्रिक 51 आधी गुणाकार करा. मग गुणाकार 51 आला तर 51 वजा 17 बरोबर किती आलं 34 अंश. म्हणजे कोण ए सी बी बरोबर किती आलं 34 अंश. तसंच आता पुढं कोण ए सी डी पण काढलं. कोण ए सी डीचं माप आधी काय दिलं होतं 8 एक्स अधिक 10. एक्सच्या जागी काय ठेवलं 17 म्हणजे 8 गुणिले 17 अधिक 10. मग 17 8 गुणाकार किती होईल 36 म्हणजे 136 अधिक 10. मग 136 केलं आणि हे इथले 10 इथं लिहिले 136 अधिक 10 किती झाले 146. म्हणजे कोण ए सी डी ह्या बाह्य कोणाचं माप किती आलं 146 अंश. आता ह्याच्या पुढं बाह्य कोणाचं जर माप आलं तर त्याच्या दुरस्थ अंतर कोणाचं माप हे काढता येईल. मग कुठली पायरी आहे तर ए सी डी हा बाह्य कोण पहिल्यांदा लिहू आहे म्हणून. मग काय कोण ए सी डी हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. मग बाह्य कोण असल्यावर त्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीच पाहिजे. मग बाह्य कोणाचा काय गुणधर्म आहे बाह्य कोणाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढं असते. म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर ए सी डी. हे बघा आकृतीत पहा. हे बघा हे कोण ए आणि कोण बी या दोघांच्या मापांची बेरीज बरोबर बाह्य कोण सी. आलं का लक्षात. म्हणून आता इथं काय येईल मग कोण एचं माप किती आहे माहिती नाही. कोण बीचं माप माहिती नाही. कोण ए सी डीचं माप माहिती आहे. ते ए सी डीचं माप किती आले कोण ए सी डी बरोबर 146 अंश आले. मग 146 अंश जर ए सी डी असेल तर त्याच्या निम्म करावं लागेल कारण कोण ए आणि कोण बीचे माप समान आहेत. मग पुढची पायरी काय होईल कोण ए एकरूप कोण बी आहे म्हणून या 146ला 2 भागलं 73 अधिक 73 बरोबरच 146 येते. म्हणून कोण ए बरोबर 73 अंश व कोण बी बरोबर 73 अंश होय. समजलं. अशा पद्धतीनं आपण हे संपूर्ण गणित अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मुलांनो. आणि हे गणित पण सोपंच आहे बरं का रे. पण तुम्ही आकृती काढा. आकृतीवरून प्रत्येक स्टेप समजून घ्या तरच तुम्हाला हा भाग समजेल. अशा पद्धतीनं आपण सराव संच 21 पूर्ण केलेला आहे आणि हा सगळा भाग तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. तुमच्या सगळ्यांना गृहपाठासाठी खूप शुभेच्छा. आणि या सराव संच 21 मधलं प्रत्येक गणित तुम्ही 5 वेळेस मनानी करा. समजलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद.